लोकप्रतिनिधी हा मग तो आमदार असो, खासदार असो किंवा मंत्री असो, जनतेचा सेवक आहे आणि त्या आमदाराने, त्या खासदाराने, त्या मंत्र्याने त्या संविधानिक खुर्चीवर बसून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणे, आपल्या आपल्या विभागाचा विकास करणे ही त्याची जबाबदारी आहे। समजा तो आमदार किंवा खासदार किंवा मंत्री अपयशी ठरत असेल, आपल्या मतदारसंघात आपल्या विभागाची जबाबदारी घेऊन पूर्णपणे कामकाज जर करत नसेल तर सर्वसामान्य जनतेने त्याची कॉलर पकडून त्याला जाब विचारणं ही त्या जनतेची जबाबदारी आहे। आणि हे होत असताना आज बऱ्याच मतदारसंघात सत्ताधारी पक्षाचे मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील, आज सध्याचे जे ह्या महाराष्ट्रामध्ये ज्या घडामोडी घडत आहेत, सर्वसामान्य जनतेवरती जो अत्याचार होतोय, सर्वसामान्यांचे प्रश्न सुटले जात नाही, याबाबत जनतेमध्ये एक रोष निर्माण झालेला आहे, उद्रेक निर्माण झालेला आहे। आणि त्याबाबत आमदार असोत, खासदार असतो आणि मंत्री असो, यांना जनता रस्त्यावर उतरून जाब विचारण्याचं काम करते। आता ह्याच आमदार खासदारांना जाब विचारत असताना ह्याच आमदार खासदारांनी आणि लोकप्रतिनिधींनी जे पाळून ठेवलेले टक्केवारीवरती जगणाऱ्या ज्या अवलादी आहेत, चिरीमिरीसाठी, या संध्याकाळच्या एका नोटांसाठी आणि एका हडकीसाठी दिवस रात्र त्यांच्या ऑफिसमध्ये, त्यांच्या दालनामध्ये चपला घासणारे हे जे भामटे आहेत, लाचार, दलाल, ह्यांच्या पुढाला आग लागायला सुरुवात होते। मग ह्यांचा तळतळाट चालू होतो, अरे बाबा तू त्या मालकाची तुझ्या हुजरेगिरी कर, तळवे चाटायचं काम कर, कारण तुझा जन्म त्याची हुजरेगिरी आणि तळवे चाटण्यासाठी झाला आहे। पण सर्वसामान्य जनता ह्या देशाची मालक आहे आणि मालक असणाऱ्या जनतेकडे तुझा मालक मताची भीक मागून निवडून आलाय आणि ती जनतेची हक्काची जी खुर्ची आहे त्या खुर्चीवर डल्ला मारून बसलाय। मग त्या खुर्चीवरून जर त्याला काम करता येत नसेल तर जनता वारंवार जाब विचारण्याचं काम करणार। इतकाच जर तुला स्वाभिमान असेल, तुला अभिमान असेल तुझ्या मालकाबद्दल, तर आमच्या हक्काची खुर्ची सोडायला सांग, आम्ही तुझ्या मालकाला घरात येऊन प्रश्न विचारत नाही। लोकप्रतिनिधी म्हणून त्या खुर्चीवर जर बसलेला असेल त्या व्यक्तीला वारंवार जनता जाब विचारण्याचं काम करणार आणि त्याचं उत्तर त्या लोकप्रतिनिधींनी जनतेला दिलंच पाहिजे।